टॉपिक आहे आपला. आता आपण बुटस्ट्रॅप तर इंटिग्रेट केलंय. ठीक आहे. आता काय की बेसिकली जसं तुम्ही पाहिलेलं की एक वेबसाईट डिझाईन करण्यासाठी आपल्याला बुटस्ट्रॅप महत्वाचं आहे. वेबसाईटला एक रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट डिझाईन करण्यासाठी बुटस्ट्रॅप आपण यूज करतो फ्रेमवर्क. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे लास्ट सेशनवरून. ठीक आहे. आता बेसिकली कोणतंही जर का वेब पेज आपल्याला डेव्हलप करायचं झालं तर काय पद्धती आपण त्यात काय गोष्टी डेव्हलप करतो, म्हणजे काय गोष्टी डिझाईन करतो. तर त्याच्यापैकी महत्वाचा पार्ट आहे, जसं की मला जर माझी एखादी वेबसाईट डिझाईन करायची तर त्यापैकी सर्वात महत्वाचा पार्ट जर ज्याला म्हणतो आपण तो असतो लेआउट. ठीक आहे. एक लेआउट आपण डिझाईन करतो आणि मग त्याच्यामध्ये आपले जे काही एलिमेंट असतील जसं की कलर बिलर असतील किंवा पॅडिंग मार्जिन ह्या ज्या गोष्टी आहेत ते डिझाईन करतो. तर लेआउट जे आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या डिझायनिंग मध्ये कोणत्याही. ठीक आहे. कारण लेआउटच तुमचा व्ह्यू कसा असणार आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या वेबसाईटचे जे फीचर्स आहेत मग ते युजरचा एक्सपिरियन्स वेल करणार आहे. जो व्ह्यू आहे तुमच्या वेबसाईटचा युजर एक्सपिरियन्स वेल करणार आहे लेआउट डिसाईड करतो. म्हणजे मला जर एखादी वेबसाईट बनवायची मी डिसाईड केलं तर मला ते बघावं लागेल की माझ्या वेबसाईटमध्ये हेडर कुठं असणार. तर मी एक जर का सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलं तर मी एक हेडर बनवणार अशा पद्धतीने. ठीक आहे. याच्यासाठी आपण काय करतो, अशा पद्धतीने आपलं लेआउट सेट करण्यासाठी आपण काय करतो बघा, डिव यूज करतो किंवा सिमेंटिक एलिमेंट आहे हेडर, मेन, फुटर, सेक्शन, असाइड हे सगळे सिमेंटिक एलिमेंट आपण यूज करतो ना. आणि आपण व्यवस्थित जसं मला इथे साईड बार पाहिजे असे तर मी काय करणार इथे इथे अशा पद्धतीचा एक साईड. तर हा एक कंटेनर बनवणार आहे ना. त्याला आपण कंटेनर म्हणतो. याच्यामध्ये माझे काय साईड असतील काय टेक्स्ट वगैरे असेल ते असं याच्यामध्ये असं डिझाईन करतो आपण. ठीक आहे. नंतर काय की मला फॉर एक्झाम्पल इथे माझे मेन मेन कंटेंट जो माझा असणार आहे. ठीक आहे. ज्याला आपण मेन बॉडी वगैरे म्हणतो अशा पद्धतीने. ठीक आहे. जर माझं लेआउट असं आहे समजा तर हे झालं माझं मेन लेआउट. जसं की W3C आहे अशाच पद्धतीचं ते. त्याच्यामध्ये एक तुम्हाला साईड बार मिळेल. मेन कंटेंटसाठी तुम्हाला एक मोठा स्पेस या ठिकाणी मोठा कंटेनर मिळेल आणि राईट साईडला ऍडव्हर्टाइजमेंटसाठी थोडीशी जागा मिळेल. अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि इथे काहीतरी माझी ऍडव्हर्टाइजमेंट लाईक माझी इमेज आहे आणि मग त्याच्या खाली काहीतरी कंटेंट आहे. त्याच्यासाठी मी काय करणार पहिला मी इथे एक कंटेनर घेणार आणि त्याच्यामध्ये माझी काय ऍडव्हर्टाईज असेल ती आणि हे तीनही झाल्यानंतर खाली मी माझं फुटर घेणार अशा पद्धती. ठीक. W3C ची जी वेबसाईट आहे ती अशीच डेव्हलप्ड आहे. आणि हेडर मध्ये काय सेम माझं लाईक इथे लोगो असणार काहीतरी, जो काही तुमचा लोगो असेल तो असेल आणि नंतर तुमचं वेबसाईटचं नाव वगैरे काय असेल ते. ठीक आहे. आणि तुमचं काय मेनू बार वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तो डाऊन साईडला किंवा राईट साईडला असेल. तर हे झालं एक बेसिक लेआउट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण प्रत्येक आपला पार्ट वेबसाईटचा अगर सेट करायचा असेल तर त्याच्यासाठी एक कंटेनर घेतो. जसं हेडरसाठी घेतलेला हा मी कंटेनर, त्याच्यामध्ये माझे हे लोगो, हेडिंग आणि मेनू बार हे माझे कंटेंट झाले. असाईडसाठी मी हा घेतलेला एक कंटेनर, त्याच्यामध्ये माझ्या साईटच्या ज्या लिंक आहेत त्या लिंक ह्याच्यामध्ये येणार. मेन सेक्शन साठी घेतलेला मी हा कंटेनर इथपर्यंतचा आणि त्याच्यामध्ये माझं काय मेन मला कंटेंट ठेवायचे ते मेन कंटेंट इथे आहे. आणि परत इकडे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी परत एक कंटेनर आणि याच्यामध्ये मग मी माझे ऍडव्हर्टाईजचे काय कंटेंट असतील इमेज वगैरे काय असतील घेतो सेम लाईक फुटर. ठीक आहे. फुटरसाठी एक कंटेनर घेतला. आता याच्यामध्ये तुम्ही लाईक मल्टिपल तुमच्या लिंक्स असतील तर त्या लिंक्स अशा पद्धतीने देऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट वगैरे असेल ते अशा पद्धतीने याच्यामध्ये दे. जनरली कोणत्याही वेबसाईटचं डिझाईन असं असते. जवळजवळ भरपूर वेबसाईट तुम्ही पाहिले हे काही तुम्हाला एक्सप्लेन करणे किंवा कोणती वेबसाईट एखादी ओपन करून दाखवण्यासारखा प्रकार नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला W3C ची वेबसाईट दाखवून देतो.
बघा आपण बनवलेल्या पीस सारखंच थोडस तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन दिसेल. बघा हे हेडर आहे, ज्याच्यामध्ये एक लोगो आणि मेनू बार आहे. ठीक आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दिसतील काय बटन त्यांची. ठीक आहे. सर्च बार वगैरे, खाली मेनू बार आहे. ठीक आहे. मी जर काय क्लिक करतो कोणत्याही एखाद्या कोर्सवर, ब्राउझरची स्क्रीन दिसत आहे. येस सर. हा, हे बघा हे मेनू बार, खाली इकडे साईड, त्याच्यानंतर त्याच्या मेन कंटेंट साठी एवढी जागा, मॅक्सिमम जागा मेन कंटेंट साठी, आणि राईट साईडला त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी जागा. अशा पद्धतीची वेबसाईट तुम्हाला दिसेल. आणि खाली हे buttons. ठीक आहे. थोडस चेंज आहे याच्यामध्ये, साईड हा कम्प्लीट खालीपर्यंत आहे, इथपर्यंत, आणि बट अशाच पद्धतीचे क्लिअर कोणतीही वेबसाईट असेल तर ते असंच काहीतरी त्याचं एक डिसाइडेड लेआउट घेऊनच काम करणार आहे अशा. ठीक आहे. लेआउट तयार करताना आपण हे पाहिलं की कंटेनरचा आपल्याला खूप त्याच्यामध्ये मदत होते. लेआउट सेट करताना कंटेनर आपल्याला मोस्टली कंटेनर पाहिजेच कोणत्याही पद्धतीचे. जसं हेडर आपण घेतलेलं साईड, मेन सेक्शन, फुटर. तर हेडर जर का म्हणजे कंटेनर जर का तुमच्या लक्षात आलं की कंटेनर घेणं आपल्याला कंपल्सरी, तर मग बुस्ट्रॅप मध्ये तुम्हाला दोन पद्धतीचे कंटेनर मिळतात बघा. एक मिळतं तुम्हाला कंटेनर फ्लोट, कंटेनर फ्लोट, आणि एक म्हणजे कंटेनर. ठीक आहे. हे दोन म्हणजे जेव्हा तुम्ही बुस्ट्रॅप सोबत लेआउट शिकायला जाता, ठीक आहे, लेआउट ज्यावेळेस तुम्ही शिकायला जाणार तर याच्यामध्ये तुमच्या दोन महत्वाचे पार्ट जे आहे, जे बेसिक आहे कोणत्याही लेआउट बनवतो ना, दॅट इज कंटेनर. ठीक आहे. आणि बुस्ट्रॅप मध्ये तुम्हाला दोन पद्धतीचे कंटेनर मिळतात, एक कंटेनर फ्लो आणि दुसरा एक कंटेनर. अशा तर हे जर का तुमच्या लक्षात आले, कंटेनर फ्लो, कंटेनर, आणि जी ग्रिड सिस्टीम तुमच्या बुस्ट्रॅप मध्ये यूज केली गेलेली आहे, फक्त हे तीन टॉपिक जर का तुमच्या लक्षात आले तर तुम्ही इच टाईप ऑफ लेआउट तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीचं लेआउट तुम्ही तयार करू शकता. जर हे लक्षात आले तर रिस्पॉन्सिव्ह तयार करू शकता. आणि जर हे लक्षात नाही आले तर डिझाईन तुम्ही करता, पण एक्झॅक्टली ते काम कसं करेल हे तुमच्या लक्षात येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्याकडे थोडस कॉन्सन्ट्रेट करायचं. कंटेनर फ्लुइड काय, एक अशा पद्धतीचं कंटेनर आहे, एक अशा पद्धतीचं कंटेनर जे की तुमच्या स्क्रीन वाईज स्वतःची विड्थ जी आहे, ठीक आहे, हाईट डिपेंड करेल तुमची जे काय कंटेंट तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहे. त्या हाईटचा रोल आपल्याला नाहीये रिस्पॉन्सिव्ह मध्ये. कारण किती मोठी, जसं आता तुम्ही जी वेबसाईट पाहिली त्याच्यामध्ये स्क्रोल करत आपण हाईट जेवढं कंटेंट असेल तेवढी हाईट वाढत. विड्थचा मॅक्सिमम आपल्याला रोल असतो रिस्पॉन्सिव्ह डिझायनिंग मध्ये. तर कंटेनर फ्लुइड जे आहे हे स्वतःची विड्थ जी आहे ती तुमच्या स्क्रीनच्या साईज वरती फ्लो करतो, म्हणजे फ्लुइड करतो. फ्लुइड मीन्स जे चेंज होणार आहे. ठीक आहे. जशी तुमची स्क्रीन तसा तुमचा कंटेनर. तसा कंटेनर मीन्स जर स्क्रीन तुमची मोठी होत असेल तर तो कंटेनर त्या मोठ्या स्क्रीनचाही 100% वेट घेणार. जर स्क्रीन तुमची छोटी होत असेल तरी सुद्धा तो 100%च वेट घेणार. कशीही स्क्रीन हो, तो त्याची विड्थ ही 100%च घेणार. ठीक आहे. दॅट इज कंटेनर फ्लुइड. ठीक आहे. इन सिंपल वर्ड जर का तुम्हाला सांगायचं झालं तर कंटेनर फ्लुइड is that type of container which get 100% weight always of the screen. स्क्रीनची 100% वेट घेणारा हा बॉक्स. ठीक आहे. तर इथे बघूयात आपण आपल्या HTML फाईल मध्ये. मी इथे सिंपली काय करतो, एक कंटेनर स्टोरी. ठीक
ठीक आहे. आता हे कंटेनर फ्लुइड घेणं म्हणजे काय, तर तुमच्या एखाद्या डिव्हला क्लास देणं कंटेनर फ्लुइड. मॅक्सिमम काम तुमचं क्लासवर चालणार आहे. आणि याच्यामध्ये मी आपला हाच H1 या ठिकाणी घेतो आणि याला एक बॅकग्राऊंड. ठीक आहे, बॅकग्राऊंड आपण चला ठीक आहे, याच्यासाठी आपण काय करूया, बॅकग्राऊंडसाठी सध्या पुरतं CSS यूज करूया, नंतर बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला कलर जे आहे ते माहित होणार असेल. ठीक, मी इथे लिंक करतोय कुठेतरी CSS फाईल. कोणता आहे माझा कंटेनर लिहून. ठीक आहे, याला मी कॉपी करतो आणि सध्या पुरतं बॅकग्राऊंड आणि हाईट याला देतो. ठीक आहे, नंतर बॅकग्राऊंड आणि हाईट कशी असणार आहे, ओके बघा, हा क्लास असल्यामुळे क्लास सिलेक्ट. बॅकग्राऊंड आणि हाईट, नंतर हाईट डिपेंड असेल तुमच्या कंटेंट वरती. ठीक आहे, आणि बॅकग्राऊंड तुम्ही त्याच्यामध्ये काही तुम्हाला कलर प्रायमरी दिलेले गोष्ट त्याच्यामधलं तुम्ही यूज करू शकता. सध्या मी बॅकग्राऊंड कलर यूज करतो गोल्ड. ठीक आहे, सेव्ह करूयात. आणि याच्यामध्ये मी एक H1 टॅग टाकलेला आहे, तर त्याची हाईट तो तसंच घेणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. किंवा मी याच्यामध्ये एक पॅरेग्राफ तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल कशा पद्धतीने कंटेनर फ्लुइड काम करतं बघा. आता ही जी तुमची स्क्रीन आहे, ही कितीही छोटी होऊ द्या, जर छोटी होत असेल तर त्यातही तुमचा जो कंटेनर फ्लुइड आहे, ठीक आहे, हा 100% विड्थ या ठिकाणी तुम्हाला सिंपली दिसत असेल. ठीक आहे, आणि कितीही तुमची स्क्रीन मोठी असू द्या, फॉर एक्झाम्पल माझी स्क्रीन एवढी मोठी आहे की माझा पॅराग्राफ मे बी 2 किंवा एकाच लाईन मध्ये सेट होईल, एवढी मोठी स्क्रीन आहे बघा, तरी सुद्धा तुमचा कंटेनर फ्लुइड जो आहे तो 100%च विड्थ घेत अशा पद्धतीने. ठीक आहे, बेसिकली कंटेनर फ्लुइड मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात. जर तुम्हाला म्हटलं की विदाऊट बुस्टर तुम्ही कंटेनर फ्लुइड सारखं सेम काम करेल असा एक कंटेनर बनवा, तर तुम्ही कसा बनवा, याच्या खालीच मी तुम्हाला दुसरा कंटेनर बनवतो. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की कंटेनर फ्लुइड मध्ये काय काय पद्धती आहेत, काय प्रॉपर्टीज असतील, म्हणजे तो कसं काम करते त्याच्यावरून तुम्हाला अजून सोप्या पद्धतीमध्ये कळेल. ठीक आहे, मी याच्यामध्ये एक डिव्ह घेतो बघा, आणि या डिव्हला एक क्लास देऊयात आपण काहीतरी आपल्या पद्धतीने, कंटेंट कस्टम कंटेनर, कस्टम कंटेनर असा घेतला. ठीक आहे, की हा आपण बनवलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मी सेमच H1 पॅरेग्राफ. आता याच्यामध्ये मी बुस्ट्रॅपचा कोणताच क्लास यूज केलेला नाही आहे बघा. हा जो कंटेनर आहे हा बुस्ट्रॅपचा क्लास आहे कंटेनर फ्लुइड, पण कंटेनर कस्टम कंटेनर फ्लुइड हा काही बुस्ट्रॅपचा क्लास नाही, हा आपण लिहिलेला किंवा काही, पण मी याला एक म्हणजे काही कन्फ्युजन नको की हा बुस्ट्रॅपचा क्लास आहे. ठीक आहे, आता ह्या एक्सला मी थोडस डिझाईन करतो बघा, आणि तुम्हाला दिसेल की हा आणि वर बुस्ट्रॅपने दिलेला कंटेनर फ्लुइड जवळजवळ सारखंच काम करत आहे. बघा, याच्यामध्ये जसं की मी म्हटलं की विड्थ किती असणार आहे, तर 100% आपण देऊन टाकतो. तुम्हालाही माहिती आहे, जर का तुम्हाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये पूर्ण स्क्रीनची विड्थ कॅप्चर करायची तर विड्थ आपण 100% देतो. ह्या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत जे तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे, याच्यामध्ये पॅडिंग राईट जी आहे ती 15 पिक्सल यूज केली जाते कंटेनर ग्रुप मध्ये. ठीक आहे, आणि पॅडिंग लेफ्ट जी आहे ती 15 पिक्सल यूज केली जाते. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर याच्यामध्ये तुम्ही कंटेंट कोणता घेता तर तो सेंटरला असावा अशा हिशोबाने दोन्ही साईडला मार्जिन लेफ्ट आणि मार्जिन राईट ही ऑटो ठेवली जाते. ठीक आहे, मार्जिन राईट याला तुम्ही कंबाईन पण एकाच पद्धतीने लिहू शकता. मार्जिन मध्ये 2 व्हॅल्यू जर दिल्या 0 आणि ऑटो, तर ते सुद्धा सेम असंच काम करणार. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल, तुम्ही CSS चा भरपूर कोड केला, मी असं कन्सिडर करून चालत आहे. ठीक आहे, कोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला, एखादी प्रॉपर्टी नाही समजली तर विचारायचं, तुरंत विचारणं तुमचं काम. ठीक आहे, तर बघा, ह्या एवढ्याच प्रॉपर्टी आहे ज्या कंटेनर फ्लुइड मध्ये आहे. ठीक आहे, आणि आता जर का तुम्ही, जर मी फक्त बॅकग्राऊंड याच्यामध्ये ऍड करतो, सेम बॅकग्राऊंड गोल्ड,
तर तुम्हाला दोन्ही कंटेनर सेम काम करताना या ठिकाणी दिसतं. दिसत आहे का? आउटपुट सेम दिसत आहे. इवन रिस्पॉन्सिव्ह करत असताना सुद्धा तुम्हाला सेम आउटपुट विथ पॅडिंग, मार्जिन, एच अँड एव्हरीथिंग सेम. बरं, अशा पद्धतीने काम करतं तुमचं कंटेनर फ्लूइड. कळत आहे? कंटेनर फ्लूइड क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. थोडस ऍक्टिव्ह राहा. थोडस हे जे लेआउट आहे तोपर्यंत होतो थोडस ऍक्टिव्ह राहा. नंतर क्लासेसच आहे. ठीक आहे. फाईन. हे झालं तुमचं कंटेनर फ्लूइड. आता समजून घेऊयात कंटेनर काय. ठीक आहे. कंटेनरच्या ह्या कंटेनर फ्लूइडच्या प्रॉपर्टी सुद्धा मी तुम्हाला इथे ऍज पर नोट्स देऊन टाकतो की ह्या त्या प्रॉपर्टी आहेत ज्या कंटेनर फ्लूइड मध्ये यूज केल्या जातात. ठीक आहे. कंटेनर फ्लूइड कंटेनर अशा पद्धतीने कंटेनर फ्लूइड आहे तो काम करणार. आता नेक्स्ट आहे तुमचा कंटेनर. आता कंटेनर कसं एक्झॅक्टली काम करतं, दोन टाईपचे कंटेनर का बरं दिले असतील आणि दोघातला फरक काय आहे. ठीक आहे. दुसरा आहे कंटेनर. कंटेनर जो आहे, आता जसं आपण कंटेनर फ्लूइड जर म्हणतो तर हा जसा स्क्रीन सोबत खूप सॉफ्टली ऍडजस्ट करतो स्वतःला आणि प्रत्येक वेळेस कितीही छोटी स्क्रीन असो कितीही मोठी स्क्रीन असो तो स्वतःला 100% बीट ही कंपल्सरी ठेवतोच. ठीक आहे. 100% त्याचं ठरलेलं आहे. ती जशी स्क्रीन होईल त्याच्यासोबत तो मॅनेज होईल. परंतु कंटेनर हा जो आहे तो थोडासा टाईपचा माणूस आहे. ठीक आहे. हा स्क्रीनच्या हिशोबाने मॅनेज नाही होत. तसं पाहिलं तर तुम्ही म्हणाल सर ठीक आहे ना, रिस्पॉन्सिव्ह आहे अशा पद्धतीचा एक कंटेनर आहे. करेक्ट आहे. पण जेव्हा सिच्युएशन अशी राहते की तुमची स्क्रीन खूप मोठी होऊन जाते आणि कंटेंट छोटं होऊन जातं, तर मग तुमचं लेआउट गडबडू शकतं. कारण कंटेंट खूप छोटं होऊन राहिलं त्याच्यामध्ये आणि जास्त जागा कॅप्चर नाही करत आहे, तर मग तुमचं लेआउट आरवळणार. ठीक आहे. मग तुमचे कंटेंट व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला पाहिजे की तुमचं जे लेआउट आहे हे एका स्पेसिफिक पद्धतीने, जसं की तुम्हाला बघा मी युट्यूब दाखवतो. युट्यूब वरनं तुम्हाला त्याची आयडिया थोडीशी येईल की युट्यूब बघा कशा पद्धतीने काम करतो. कोणत्याही एखाद्या याच्यापैकी व्हिडिओ अशा पद्धतीने प्ले करतोय. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही जर का लक्षात घेतलं तर हे जे वर तुम्हाला दिसत आहे ना हेडर, हा कंटेनर फ्लूइड आहे आणि खाली जे तुम्हाला हे कंटेंट दिसत आहे ना, तो त्या दोघात फरक बघा काय की एका लेवलवर जेव्हा मी खूप मोठ्या स्क्रीनवर जर काही हे युट्यूब ओपन करत आहे, तर वर जे हेडर आहे ना तो एक अगदीच मॅनेज झालेला आहे. अगदीच म्हणजे त्याच्यामधले कंटेंट तुम्हाला बारीक बारीक दिसायला लागते, पण तरी सुद्धा त्याची विड्थ जर का तुम्ही पाहिली तर अजूनही ती 100% आहे. अजूनही 100% आहे. परंतु हा जो पार्ट आहे ना ह्याच्यावरती लक्ष द्या. याची विड्थ सध्या बघा किती आहे. मी तरी म्हणतो की ही विड्थ जवळजवळ फक्त 25% असेल तुमच्या टोटल स्क्रीनच्या. ठीक आहे. किंवा 30% म्हणू शकता. स्क्रीनचे 3 हिस्से झालेले आहे तुमच्या. ठीक आहे. आता मी हे स्क्रीन छोटी करतो म्हणा किंवा याला झूम करतो म्हणा. आता जर तुम्ही पाहिलं तर सेम त्याच कंटेंट जो आहे तोच सेम कंटेंट हा मात्र आता स्क्रीनच्या तुमच्या जवळपास 80% झालेला आहे. ठीक आहे. बघा, जर स्क्रीन खूप छोटी करत आहे आणि प्रत्येक वेळेस हा चेंज होत आहे. बघा, एकदम छोटी जेव्हा केली मी हा तर जवळजवळ 33% वर आला. ठीक आहे. मी जेव्हा स्क्रीन याची मोठी करत आहे आता आता मात्र वर जो तुमचा हेडर आहे ना हा तो फ्लूड आहे. तो 100%च विथ घेणार. प्रत्येक वेळेस 100% विथ घेणार. हा पार्ट चेंज करत आहे बघा. आता हा जवळजवळ 70% विथ घेऊन आला. अजून जर मी याला झूम करतो, हे बघा आता चेंज आहे. आता जवळजवळ तो 90%. हा बघा.
म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मी स्क्रीन छोटी किंवा मोठी करतो, याला झूम आउट किंवा झूम इन करतो, तर हा जो पार्ट आहे हा थोडासा तुम्हाला बिहेवियर याचा चेंज दिसेल. आता बघा, परत हा याच्यामध्ये जवळजवळ 90% ची वीट घेऊन राहिला. थोडीशी काहीतरी पॅडिंग सोडल्या जागा याच्यामध्ये. मी परत याला झूम करतो, तुम्हाला अजून याचं बिहेवियर चेंज दिसेल. झूम करणं म्हणजेच काय, याच्यामध्ये स्क्रीनच्या तुम्ही साईज कन्सिडर करा, की जसं तर एकदम छोट्या स्क्रीनवर ते ओपन होणं किंवा मोठ्या स्क्रीनवर ओपन होणं अशा पद्धतीने. हे बघा, आता आता याचं बिहेवियर वेगळं आहे. आता जो आहे तो जवळपास 20% जो पार्ट आहे, 20% पार्ट जो आहे तो कंटेननी घेतले सोडलेला आहे फक्त. इकडून 10% मे बी, इकडून 10%. म्हणजे हा जो पार्ट आहे हा प्रत्येक वेळेस वेगळं बिहेव करत आहे, जो कंटेन वाला पार्ट आहे. इव्हन हेडर हेडर जो आहे तुमचा, हा फ्लूड जो कंटेनर फ्लूड आहे, तो प्रत्येक वेळेस काय करत आहे, सेम सेम त्याचं बिहेवियर 100% घेणार, 100% घेणार आहे. ठीक आहे, पण याचं तसं नाहीये. हा चेंज करत आहे. आता मी जर का याला अजून थोडं झूम करतो, तर आता बघा याची वेगळी साईज तुम्हाला दिसेल. म्हणजे जवळपास तुम्ही 100% म्हणा किंवा त्याच्यापेक्षा कमी जे असेल ते. म्हणजे प्रत्येक वेळेस आता बघा जवळपास 90% ऑफ पार्ट यांनी कॅप्चर केलंय. फक्त पॅडिंग पुरती जागा काहीतरी 100% म्हणजे वरच्याचं डिसाइडेड आहे. म्हणजे कंटेनर फ्लूड आणि कंटेनर मधला हाच तुम्हाला फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, की कंटेनर फ्लूड जो आहे तो ईच टाइम त्याची 100% वीट सोडणार नाही. मात्र कंटेनर जो आहे तो त्याची वीट वेळोवेळी डिसाइडेड आहे. आणि ते कशावरती डिपेंड करतं, ते डिपेंड करतं की तुमची जी वेबसाईट आहे ती कोणत्या साईजच्या स्क्रीनवर म्हणा किंवा कोणत्या साईजवरती ओपन आहे, त्याला आपण डिपेंड करतो की हा कंटेनर कसा बिहेव करत. बघा, कंटेनर काय करतं, कंटेनर चेन चेन इट्स विथ each time depend on screen size. कंटेनर त्याची विड्थ काय करतं, चेंज करतं, जे की डिपेंड आहे तुमच्या स्क्रीन साईज वरती. ज्याचा एक ठरलेला रेशो आहे की जर एवढ्या साईजची स्क्रीन असेल तर तो किती पर्सेंट जागा घेणार, एवढ्या साईजची स्क्रीन असेल तर तो किती पिक्सल जागा घेणार. अशा पद्धतीने कंटेनर जे आहे ते डिसाइडेड असतं. ठीक आहे, म्हणजे तो 100% प्रत्येक वेळेस राहत नाही, तर तो वेळोवेळी स्क्रीनवर डिपेंड अशी स्वतःची विड्थ चेंज करतो. बट हे कशावरती डिपेंड आहे की ही विड्थ कमी असणं किंवा जास्त असणं. जसं की मी जर का याला कितीही झूम आउट म्हणजे झूम इन करत आहे, झूम आउट करत आहे, सॉरी, कितीही जर का छोटा करत आहे मी हा पोर्शन, तर बघा मी आता याच्यानंतर कितीही छोटा करतो म्हणजे याच्यापेक्षा छोटं ते होणार नाही. कितीही छोटं करतो म्हटलं तर याच्यापेक्षा छोटं होणारच नाही. म्हणजे याचं एक एक अशी विड्थ डिसाइड आहे की याच्यापेक्षा हे छोटं नाही होणार काही झालं तरी. ठीक आहे, म्हणजे त्याची एक डिसाइडेड लेंथ आहे, डिसाइडेड विड्थ आहे. आणि ती कशी आपण देऊ शकतो, जर हेच मला म्हटलं की अशा पद्धतीचं बिहेव करणार आहे की मी एखाद्या ठरलेल्या विड्थ नंतर हे अशा पद्धतीने काम करत, जर आपल्याला म्हटलं की बनवा अशा टाईपचं कंटेनर, तर मग कसं बनवणार. तर मग कंटेनर मध्ये काय चेंज असणार आहे, रेदर दॅन कंटेनर फ्लूड. कंटेनर फ्लूड तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस 100% विड्थ घेणार आहे. कंटेनर काय करणार आहे, तर कंटेनरच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला इथं सांगतो तेव्हा की कशा पद्धतीचे असणार. सेम कंटेनर मध्ये तुमची विड्थ 100% असणं, मार्जिन पॅडिंग जी आहे ती सेम तुमच्या कंटेनर फ्लूड सारखीच असणार. फक्त इथे एक प्रॉपर्टी तुमची एक्स्ट्रा वाढते, अँड दॅट इज मॅक्स विड्थ. मॅक्स विड्थ प्रॉपर्टी तुम्हाला सांगता येईल का कोणाला की काय काम करते. सांगता येईल कोणाला. निलेश, निलेश सांगू शकणार. निलेशचं सीएसएस बरं वाटलं तुम्हाला प्रॅक्टिस. कोणाला सांगता येईल. सर हा, ठीक आहे. मॅक्स विथचं काम काय माहिती का, मॅक्स विथचं काम आहे की तुमच्या या बॉक्सची म्हणा या कंटेनरची म्हणा विथ ही डिसाईड ठरतं. मॅक्सिमम ती एवढीच असेल, मग ते किती तुमचं झूम असू दे, झूम आउट होऊ दे, झूम इन होऊ दे, याची या पर्टिक्युलर पार्टला अशी विथ. जसं मी मी काय करतो, सेम प्रॉपर्टी दिलेली आहे, ठीक आहे, आणि मी याला करतो की बाबा मॅक्स विथ जी आहे, मॅक्स विथ जी आहे ती करतो मी इथे 50%.
सेव्ह करतो. आणि आपण एक ड्यू घेऊयात सेम, सॉरी, एक ड्यू घेऊयात सेम, आणि त्याला आपण आता वाय जो क्लास आपण बनवला एक्सच्या ऐवजी वाय वाला आपण घेऊयात. बाकी सगळं जवळजवळ सेम. ठीक आहे. आणि या एक्सच्या ऐवजी मी याला करतो वाय. सेव्ह करू. बघा आता याचं बिहेवियर थोडस तुम्हाला तुमच्या युट्यूब सारखं बेसिक मध्ये वाटेल. बघा याची विड्थ काय केली मी, मॅक्स विड्थ ठरवलेली की हे 50% असेल. आता तुम्ही स्क्रीन कितीही मोठी करा, स्क्रीन कितीही छोटी करा, ही 50 म्हणजे 50% असणार आहे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. बट जसं मी तुम्हाला युट्यूबचं दाखवलं, ठीक आहे, किंवा जसं मी याला जर का कंटेनर प्रॉपर्टी, कंटेनर क्लास देतो, यालाच मी काय करतो आता कंटेनर असा कंटेनर सेव्ह करतो. तर बघा जसं मी जे बनवलं मॅक्स विथ 50%, तर आता मी स्क्रीन केवढीही केली तर तो 50% वर काम करेल. बट कंटेनर बघा काय करत आहे, कंटेनर वेळोवेळी त्याची विड्थ चेंज करत आहे. हालाकी 100% नाहीये, वर जे फ्लूड आहे त्याची 100% आहे, पण हा कंटेनर काय करत आहे, मी याला कलरही बॅकग्राऊंड तुम्हाला देऊन म्हणजे तुम्हाला थोडस इझी राहील. ठीक आहे. बघा आता तुम्हाला समजेल की कंटेनर वेळोवेळी त्याची विड्थ जी आहे 100% ते घेत नाहीये, पण मॅक्स विड्थ चेंज करत आहे. जसं की इथे जर म्हटलं मॅक्स विड्थ किती आहे, तर मी म्हणेल जवळजवळ 90% आहे. परत मी याला छोटं करतो आणि मी जर म्हटलं इथे किती आहे, तर जवळजवळ तुमची 70-80%च्या जवळपास तुमची मॅक्स विड्थ तो कंटेन करत आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर तो जवळजवळ 50% तुमची मॅक्स विड्थ कंटेन करत आहे. आता जवळजवळ 33, अशा पद्धतीने. म्हणजे तो त्याचा बिहेवियर प्रत्येक वेळेस चेंज करतो. बट हे लक्षात घ्या की तो दोन्ही बाजूला मार्जिन सोडतं, जे की कंटेनर फ्लोट काय करतंय, सोडत नाहीये. मार्जिन सोडतं म्हणजेच तो त्याची जी साईज आहे, मॅक्स विड्थ आहे, ती डिसाइडेड पद्धतीने चेंज करतो. ठीक आहे. क्लिअर आहे का तुम्हाला? दोन्हीतला फरक सध्या दिसत आहे का मला सांगा. समजलं नाही तरी फरक तुम्हाला दिसत आहे दोन्हीमध्ये, कंटेनर फ्लूइड आणि कंटेनर मध्ये? आहे की झोपले सगळेजण? आवाज येतोय येस. का? समजत आहे दोन्ही मधला फरक दिसत आहे तुम्हाला, की काय की मार्जिन हे तुम्हाला दोन्ही बाजूला देणार. हे खरं तर मार्जिन न देता तुमची जी मॅक्स विड्थ आहे ती डिसाईड करायची. आता मी जी मॅक्स विड्थ दिली होती माझ्या डिझाईन मध्ये, ती मी डिसाइडेड दिली होती 50% तर 50%. पण कंटेनरचं काय, याला अशा पद्धतीने डिझाईन केलं गेलेलं आहे की हा प्रत्येक वेळेस आपली मॅक्स विड्थ जी आहे स्क्रीनच्या हिशोबाने चेंज करणार. तर ही स्क्रीनच्या हिशोबाने कशी चेंज करणार? ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय की एक मी नोट्स मध्ये तशा पद्धतीने देईल आणि इथेही तुम्हाला सांगतो की हे डिपेंड करतं की तुमची स्क्रीन कोणत्या साईज मध्ये आहे सध्या ओपन, तर तुमचा जो कंटेनर आहे तो त्याची मॅक्स विड्थ काय ठेवतो. ठीक आहे. तर the container change its max width depend on the size of the screen. ओके. आणि त्या डिपेंडन्सी कशा पद्धतीची आहे बघा, मी इथे तुम्हाला ती डिपेंडन्सी सांगतो की ते कसं काम करणार आहे तुमचं कंटेनर. ठीक आहे. की फॉर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनच्या साईज असतात, जसं की एक्स्ट्रा, एक्स्ट्रा स्मॉल, ठीक आहे, देन स्मॉल, नंतर मीडियम साईजची तुमची स्क्रीन. ठीक आहे. त्याची मी तुम्हाला ही सांगतो की साईज म्हणजे एक्झॅक्टली किती साईज, लार्ज टाईपची स्क्रीन, ठीक आहे, आणि एक्स्ट्रा लार्ज टाईपची, ह्या कॅटेगरी तुमच्या स्क्रीनच्या असतात. ठीक आहे. एक्स्ट्रा लार्ज. आता स्मॉल म्हणजे, एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे नेमकी किती? ठीक आहे. तर एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे तुमची लेस दॅन 576 पिक्सल. लेस दॅन 576 पिक्सल. 576 पिक्सल पेक्षा जर का तुमची स्क्रीन छोटी असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा स्मॉल. ठीक आहे. जर तुमची स्क्रीन 576 पेक्षा
जास्त साईजची असेल तर त्याला म्हणतो आपण स्मॉल. ठीक आहे, दॅट इज याला आपल्याला द्यायचं लेस दॅन 576, याला म्हणायचं एक्स्ट्रा स्मॉल. ठीक आहे, आणि ग्रेटर दॅन 576, ग्रेटर दॅन म्हणा किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणू शकता तुम्हाला. 576 पिक्सल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर का तुमच्या स्क्रीनची साईज असेल तर त्याला म्हणतो आपण स्मॉल स्क्रीन. ठीक आहे, 576 पेक्षा कमी असेल तर एक्स्ट्रा स्मॉल, आणि त्याच्यापेक्षा बरोबरीची आणि जास्त असेल तर त्याला म्हणतो स्मॉल. कुठपर्यंत ही स्मॉल असेल? जिथपर्यंत तुमच्या स्क्रीनची साईज ही ग्रेटर दॅन इक्वल म्हणजे 768 पेक्षा जास्त किंवा इक्वल, 768 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारे ही स्क्रीन स्मॉल साईज. ठीक आहे, आणि सेम मग लार्ज कधी होणार? मीडियम, त्याच्यानंतर जी 768 पर्यंतची ती तुमची मीडियम. याच्यानंतर स्मॉलच्या नंतर काय की 768 वर जेव्हा तुम्ही येते तर ती झाली तुमची मीडियम साईजची स्क्रीन. ठीक आहे, ही कुठपर्यंत राहणार आहे? तर लार्ज कधी होईल? तर जेव्हा तुमची स्क्रीनची साईज जी आहे ती 992, ठीक आहे, 992 वरती जेव्हा तुमची येईल साईज याची स्क्रीनची, म्हणजे ही ग्रेटर ऑर इक्वल असेल 992 पिक्सलच्या, तेव्हा त्याला म्हटलं जातं लार्ज स्क्रीन. आणि जेव्हा तुमची ही स्क्रीनची साईज ग्रेटर दॅन इक्वल असतं 1140 पिक्सल, तर याला म्हटलं जातं एक्स्ट्रा लार्ज. समजत आहे का तुम्हाला? जसं की मोबाईल वगैरे जे छोटे, ही जी स्क्रीन आहे ना, हे जे एक्स्ट्रा स्मॉल आणि स्मॉल, हे मोबाईल पर्यंत डिपेंड आहे. ही स्क्रीन आहे ना, आयपॅड वगैरे असतात ना त्याच्यापर्यंत डिपेंड आहे. ही जी स्क्रीन आहे ही जवळजवळ तुमचा आयपॅडचा होरिझॉन्टल पार्ट वगैरे पाहिला ते, आणि हे तुमचं कम्प्युटर. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर ह्या साईजच्या स्क्रीनला आपण काय म्हणतो? एक्स्ट्रा लार्ज. कळत आहे तुम्हाला? स्क्रीन छोटी म्हणजे स्क्रीनचे जे कॅटेगरी बनलेले आहे पोस्ट्रॅप मध्ये, त्या समजत आहे तुम्हाला किती पिक्सेलची असली म्हणजे कशा पद्धतीची स्क्रीन. आता हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की जेव्हा तुमची स्क्रीन एक्स्ट्रा स्मॉल राहते, एक्स्ट्रा स्मॉल, तर तुमचा कंटेनरची मॅक्स वेट किती असते बघा? 100%, जेव्हा एक्स्ट्रा स्मॉल आहे. ठीक आहे, बघा मी इथे तुम्हाला दाखवतो. एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे काय? एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे तुमच्या स्क्रीनची साईजची ती 576 पिक्सल पेक्षा कमी आहे. ठीक आहे, मी याला काय करतो, 576 पिक्सल बनवतो बघा. इथे तुम्हाला दिसते की तुमची स्क्रीन किती पिक्सलची आहे. ठीक आहे, आणि बघूया आपण कंटेनर कशा पद्धतीने काम करतात. बघा मी 576 पेक्षा कमीच्या साईज वरती जेव्हा गेलो तर बघा कंटेनरने काय केलं, तुमच्या किती घेतलेली वेट? 100% घेतलेली दिसत आहे का? हॅलो. येस सर. ठीक आहे, नसेल दिसत तर मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, तुम्हाला मॅक्स विड्थ दिसेल 100% त्याच्या. लाईक माझा तो कोणता आहे? हा वाला कंटेनर. येस, हा वाला कंटेनर. बघा मी या कंटेनरवरती क्लिक करतो आणि तुम्हाला याच्यामध्ये स्टाईल दाखवून देतो की याची स्टाईलिंग काय आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मॅक्स विड्थ कुठेतरी. कंटेनर, ओके, विड्थ 100%, पॅडिंग, मार्जिन आणि मॅक्स विड्थ. अच्छा होणार का? ओके, ठीक आहे. तर
याच्यामध्ये द्यायला पाहिजे. ठीक आहे, इथे वीट देत आहे 100%. बघूयात पुढे आपल्याला मॅक्स वीट देईल. तर बेसिकली काय की जर का तुमच्या डिव्हाइसची साईज असेल एक्स्ट्रा स्मॉल तर ती वीट घेणार 100%. आता जर का तुमच्या डिव्हाइसची विड्थ असेल स्मॉल म्हणजे ग्रेटर दॅन 576 पेक्षा जर जास्त असेल तर तुमच्या कंटेनरची जी विड्थ असणार ती 540 असणार. 540 पिक्सल. जर का तुमचा डिव्हाइस असेल 576 पेक्षा बरोबरीचा किंवा जास्त म्हणजे स्मॉल साईजचा असेल तर तुमचा कंटेनर जो आहे तो घेणार 540 पिक्सल एवढी साईज. म्हणजे मॅक्स विड्थ तेवढी असेल त्याची. ठीक आहे, बघा मी 576 पेक्षा जर का जास्त जातो तर आता तुम्हाला बघा ही मॅक्स विड्थ जी 100% होती आतापर्यंत ती तुम्हाला चेंज होत नाही या ठिकाणी. हे बघा इथे मॅक्स विड्थ किती दाखवते? 540 पिक्सल. कधी दाखवते? जेव्हा तुमची जी स्क्रीनची साईज आहे ती स्मॉल साईज मध्ये म्हणजे 576 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, स्मॉल साईज सॉरी 540 पेक्षा 576 पेक्षा जास्त आहे तर तुमचा कंटेनर जो आहे तो 540 असणार. हा वाला हे बघा इथे 540 आणि स्क्रीन तुमची 576 पेक्षा जास्त. आता ही कुठपर्यंत स्क्रीन चालेल? 768 पर्यंत ही स्मॉल साईजची चालेल. ठीक आहे, 768 ला काय होईल? ही मीडियम साईजची होईल. तर जेव्हा ही मीडियम साईजची होते मी 768 पेक्षा याला जास्त करतो तर ही झाली आता तुमची मीडियम साईजची स्क्रीन. अशी जेव्हा असते तेव्हा आता तुमच्या कंटेनरची मॅक्स विड्थ किती आहे? 720. ठीक आहे, आणि जर याला मी लार्ज करतो, जर याला या स्क्रीनला जर मी लार्ज करतो, लार्ज म्हणजे कोणती साईज? तर 992 पिक्सल पेक्षा जास्त. तर मी याला 992 वर येतो तेव्हा तुमच्या कंटेनरची साईज जी आहे हे बघा 992 म्हणजे 100च्या जवळपास. आता तुमच्या कंटेनर जो कंटेनर आहे त्याची मॅक्स विड्थ जी आहे ती 960 पिक्सल असते. हे बघा ही डिसाइडेड आहे. ही मॅक्स विड्थ जी आहे जसं मी फक्त 50% एकच वेळा दिली होती हे डिसाइड आहे. याच्यामध्ये तुमची मॅक्स विड्थ 4-5 पद्धतीची असणार आहे. ती तुमच्या स्क्रीन वाईज असणार आहे. ज्या साईजची स्क्रीन आहे ठीक आहे त्या साईजची तुमची मॅक्स विड्थ असणार आहे. ठीक आहे, आणि परत जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा लार्ज वरती याला घेऊन जाणार म्हणजे लार्ज नंतर तुम्ही याला जर का 1200 पिक्सल पेक्षा जास्त स्क्रीनवर ओपन करत आहे तर आता तुमची जी विड्थ मॅक्स विड्थ असेल ती 1140. हे डिसाइडेड नंबर आहे, हे लक्षात घ्या. 1140 असेल याच्यापेक्षा जास्त असलं तर. जर ती काय लार्जवर येते तर 960च असणार आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीने मीडियमवर येणार तर 720च होणार आहे. मीडियमवर आले जशी तुमची स्क्रीन ती झाली 720. तसंच जर का मीडियम वरतून स्मॉलवर येते तर 540 त्याची डिसाइडेड साईज असेल आणि जर का त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा स्मॉलवर येते तर 100% ही त्याची डिसाइडेड मॅक्स विड्थ असेल कंटेनरची. तर अशा पद्धतीने कंटेनर तुमच्या स्क्रीनच्या साईजवर डिपेंड करते की त्याची स्वतःची साईज काय कॅप्चर करणार आहे, तो मॅक्स विड्थ काय कॅप्चर करणार आहे. साईज नाही, मॅक्स विड्थ म्हणजे क्लिअर आहे. जसं आपण इथं पाहिलं की जर का तुमची मीडियम साईजची जर का असेल तुमची स्क्रीन तर 720 पिक्सल. लार्ज साईजची जर का असेल तर हे 960 पिक्सल आणि एक्स्ट्रा लार्ज जर का असेल तर 1140 पिक्सल. अशा पद्धतीने कंटेनर जो तुमचा मॅक्स विड्थ स्वतःची मेंटेन ठेवतो. इथून लिहून येतो मॅक्स विड्थ, स्क्रीन साईज मॅक्स विड्थ, मॅक्स विड्थ आणि वरती ही स्क्रीन साईज. ठीक आहे, तर ह्या जवळजवळ 5 पद्धतीच्या स्क्रीन साईज मध्ये अशा 5 पद्धतीने स्वतःची विड्थ कंटेनर जो आहे तो चेंज करत राहतो मॅक्स विड्थ. आणि त्याच्यामुळे हा प्रत्येक विड्थला तुम्हाला दिसेल की स्वतःची साईज जे आहे ते चेंज करत आहे. प्रत्येक स्क्रीनवरती स्वतःची साईज त्या त्या पद्धतीने चेंज करतो आणि म्हणून तो रिस्पॉन्सिव्ह त्या ठिकाणी काम करतो तुमच्या स्क्रीनच्या साईज वाईज. याचा फायदा काय माहिती का तुम्हाला? जर का खूप मोठ्या स्क्रीनवर तुमचा कंटेंट ओपन होतोय तर तेव्हा तुमचं लेआउट मार्क होऊ शकतं. जरी तुम्ही ते डिसाइडेड साईज नुसार बनवलं तरी सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्स विड्थ त्याची डिसाईड करावं लागणार की याच्यापेक्षा जास्त नसेल किंवा याच्यापेक्षा कमी नसेल तर ते व्यवस्थित काम करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे कंटेनर काम येतं. ठीक आहे, आणि जनरली जेव्हा डिझाईन केली जातं बूटस्ट्रॅप मध्ये तर ती अशा पद्धतीची केली जाते.
की पहिले तुम्ही जर का तुम्हाला लेआउट तयार करायचं तर पहिले तयार करणार तुम्ही एक कंटेनर फ्लूड, त्याच्यामध्ये घेणार जिथे रिक्वायरमेंट आहे तुम्हाला 100% तर तिथे काही टेन्शन नाही. पण जो कंटेंट वाला तुमचा पार्ट असणार, जसं की 100% फ्लूड कंटेनर फ्लूड जो आहे हा माझा हेडर असेल फॉर एक्झाम्पल. मी आता याला थोडं चेंज करून याला करतो माझा हेडर, कारण याला मला प्रत्येक वेळेस 100% जसं की तुम्ही युट्यूबचं डिझाईन पाहिलं, ठीक आहे, 100%च वेट ठेवायची. मात्र जो माझा दुसरा कंटेनर आहे हा वाला पार्ट, कंटेनर वाला पार्ट, ठीक आहे, याची याची जी विड्थ आहे ती प्रत्येक वेळेस चेंज होईल. तर ते तुम्ही डिपेंड करतो तुमच्या स्क्रीनवर. आणि याला यूज करताना असं यूज केलं जातं की पहिलं कंटेनर फ्लूड घ्या आणि त्याच्यामध्ये जनरली अशा पद्धतीचं लेआउट बनवताना तुमचं डिझाईन दिसेल तुम्हाला की माझ्याकडे जर काहीच नाही, मी नेमकंच माझं डिझाईन बनवायला घेतलंय, तर मी पहिला क्लास यूज करेल कंटेनर फ्लूड. हा माझा मेन कंटेनर असेल जो 100% वेट घेत राहील. त्याच्यामध्ये असणार माझा कंटेनर जो की साईज वाईज माझी जो कंटेंट आहे तो चेंज करेल. आणि ह्याच्यामध्ये मग तुम्ही रो आणि कॉलम अशी यूज करणार, जे की ग्रीड सिस्टीम आहे तुमच्या बुस्ट्रॅपचा. असा हा झाला माझा एक पोर्शन तयार लेआउट. ठीक आहे. आता तुम्हाला कंटेनर फ्लूड आणि कंटेनर तर एक्झॅक्टली समजलेलं असेल. आता रो आणि कॉलम, म्हणजेच रो आणि कॉलम काय, तर ही एक ग्रीड सिस्टीम जी यूज केली जाते बुस्ट्रॅपमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काय विचारायचं असेल तर विचारू. क्लिअर आहे काय? सर कंटेनर 100% वेट ऑक्युपाय करतच नाही ना? नाही, 100% करते ना, 100% करते. हे बघा ना, जर का एक्स्ट्रा स्मॉल साईज असेल तर 100% करते. हे बघा, एक्स्ट्रा स्मॉल म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं, लेस दॅन 576 जर का तुमच्या स्क्रीनची साईज आहे तर 100% तो ऑक्युपाय करतात. मी याच्यामधून कंटेंट काढले, मी तुम्हाला परत दाखवून देतो. हे बघा, याला बॅकग्राऊंड घेऊन टाकूयात आपण कंटेनरला, एक कलर तुम्हाला दिसेल. हे बघा, जर तुमच्या स्क्रीनची साईज 576 पेक्षा कमी झाली, आता घेतलंय का त्याने 100%? दिसत आहे? येस सर. तर तेच तुम्हाला समजायचं की ते डिपेंड करतं तुमच्या स्क्रीनच्या साईजवरती. याच्यापैकी जर का तुमची एक्स्ट्रा स्मॉल आहे तर 100% घेणार, स्मॉल आहे तर 540 पिक्सल घेणार, मीडियम आहे तर 720 पिक्सल मॅक्स विड्थ घेणार, लार्ज आहे तर 960 आणि एक्स्ट्रा लार्ज आहे तर 1140. अशा पद्धतीने या स्क्रीनच्या साईजवर डिपेंड करतं की तुमच्या कंटेनरची साईज काय असेल. आणि जी उरलेली मग बाकीची जी काही तुम्ही ही जर साईज काढली त्याच्यामधून, ठीक आहे, जसं की 992 मायनस 960, उरलेली जी जागा आहे ती तो मार्जिन म्हणून यूज करतो दोन्ही साईडला. सेम आपण ऑटो मार्जिन दिली तर तो सेंटरला येऊन जाणार, बरोबर. अशा पद्धतीने इथे थोडस मिस्टेक झाली माहिती लिहिताना, जे एक्स्ट्रा लार्ज आहे अशा पद्धतीने 1200 पिक्सल पेक्षा जास्त वेळ असेल. अशा पद्धतीने बघा, प्रत्येक वेळेस जर तुम्ही पाहिलं तर जर एक्स्ट्रा स्मॉल साईज सोडली तर प्रत्येक वेळेस तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनपेक्षा तुमच्या कंटेनरची जी विड्थ आहे मॅक्स विड्थ ती नेहमी थोडीशी कमीच दाखवलेली, आणि बाकी जागा ही दोन्ही साईडला गॅप म्हणजेच मार्जिन देण्यासाठी वापरलेली. 15 पिक्सल पॅडिंग ही डिसाइडेड. त्याच्या व्यतिरिक्त जी जागा आहे ती मार्जिन म्हणून ऑटो अशा पद्धतीने यूज केली, म्हणून तो त्याच्यामधले कंटेंट जे आहे ते सेंटरला. हे तुम्हाला लक्षात या ठिकाणी घ्यायचं आहे. स्क्रीन तुमची ज्या साईजची त्या साईजचं तुमचं. अजून कोणाला काय विचारायचं? कंटेनर फ्लूइड आणि कंटेनर विषयी कोणाला काय विचारायचं? क्लिअर आहे? येस सर. ओके. काय करायचंय, समोर घ्यायचंय आज का आजच्यासाठी बस झाली डोकंदुखी? ठीक, माझं काय पहिलंच फॉर्म्युला आहे, थोडं स्पीड कमी राहतं कारण माझ्या डोक्यात राहते की तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते एकदा लक्षात आलं म्हणजे तुम्ही चांगला यूज त्याचा करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचंय, आता जो पुढचा पार्ट आहे आपला तो आहे फूट स्टॅक ग्रीड. ठीक आहे. बूस्टअप ग्रीड, आता हा जो पार्ट मी घेतलेला आहे तो जवळजवळ तुम्हाला 2 मिनिटात सांगण्यासारखा होता.
कंटेनर छोटा असणार, कंटेनर क्लोज 100% असणार, पण ते त्यांनी काय होते की एक्झॅक्टली तो काम कसा करेल हे तुमच्या लक्षात येत नाही, जे की गरजेचं आहे तुम्हाला माहित असणं रिस्पॉन्सिव्ह डिझायनिंग बनवत असताना. ठीक आहे. आता बूटस्ट्रॅप ग्रीड जे आहे ना, तर ग्रीड तुम्ही ऑलरेडी यूज केलेले आहे. तुम्ही ग्रीड मध्ये ग्रीड टेम्पलेट, टेम्पलेट कॉलम असं यूज केलेलं आहे, आणि याच्यानंतर तुम्ही काय करता, याला सेट करता की माझा जो पर्टिक्युलर हा एलिमेंट असेल, पर्टिक्युलर हा एखादा कंटेनर असेल, हा किती कॉलम ऑक्युपाय करणार आहे. ठीक आहे. ग्रीड मध्ये काय आहे, ग्रीड मध्ये कशी सिस्टीम आहे बघा, काय बुस्ट्रॅप मध्ये या ग्रीडची सिस्टीम आहे 12 कॉलमची. म्हणजे तुमची ही जर एक कम्प्लीट स्क्रीन आहे, तर या स्क्रीनला डिवाइड केलं जातं 12 कॉलम. ठीक आहे. 12 कॉलम म्हणजे इथे मी कॉलम बनवून वन, यालाच मी कॉपी करतो, म्हणजे साईज तीन, तीन, 12. चेक करतो मी झालेत का 12 मध्ये, त्याच्यामध्ये नंबर आपण लिहून म्हणजे लक्षात घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1 मिनिट. एक अजून या ठिकाणी घेऊन टाकतो. अशा पद्धतीने तुमची स्क्रीन डिवाइड असते 12 कॉलम मध्ये. ठीक आहे. आता याचा फायदा काय, किंवा याचा आपण बूटस्ट्रॅप मध्ये लेआउट बनवताना काय कसा यूज घ्यायचा आपण या ग्रिड सिस्टीमचा. ठीक आहे. तर ही असणार आहे तुमची डिसाइडेड कॉलम ग्रीड मध्ये. ठीक आहे. बूटस्ट्रॅपचे. आता याचा फायदा कसा घेऊ शकतो, आता मला जर का पाहिजे की माझा एखादा कंटेंट आहे, माझी पूर्ण स्क्रीन किती आहे, मग 12 कॉलमची डिसाइड होते, म्हणजे ही झाली माझी पूर्ण स्क्रीन. ठीक आहे. आता मला पाहिजे की माझा एखादा कंटेंट आहे ज्याची साईज मला किती पाहिजे, हे या तुम्ही ग्रीड कॉलम वरती या हे जे 12 कॉलम या ठिकाणी दिलेले त्याच्यावरती सेट करू शकता. जसं की मला जर का एखादा साईड बार घ्यायचा, तर मी काय सांगेल की माझा जो 3 कॉलम आहे तेवढा यूज करा आणि एक साईड बार बनवा. ठीक आहे. हाईट तर त्याची त्याच्यामध्ये असलेल्या कंटेंटवरती डिपेंड असेल. ठीक आहे. तर मी काय म्हणणार, 3 कॉलम यूज करा आणि माझा एक साईड बार बनवा. ठीक आहे. मेन कंटेंट मला, तर मी काय म्हणाल, माझा जो मेन कंटेंट आहे तो ह्या ग्रीड पैकी माझ्या याचे कॉलम असले पाहिजे जवळपास. आता 3 तर याच्यामध्ये गेले, मी म्हणाल बाबा 6, जवळपास 7 कॉलम जे आहे म्हणजे 10 पर्यंत, 9 पर्यंत हे 6 कॉलम, 3 ते 6 म्हणजे हे 3 आणि हे 9 पर्यंत म्हणजे 6 कॉलम. मी सांगाल का बाबा इथं बघा, मी इथं काय केलं की सांगितलं की माझा जो असाईड आहे, असाईड नावाचा जो माझा कंटेनर आहे, याला 3 कॉलम द्या. तर मी याला काय देईल, याला सांगाल कॉलम 3. ठीक आहे. आणि जो माझा मेन बॉडी जो आहे त्याला सांगाल मी
कॉलम याला द्या 6 आणि उरलेलं परत मग माझ्याकडे किती 3 कॉलम आहे, तर मग माझा उरलेला पार्ट जो आहे, तर मी परत एक कंटेनर घेणार आणि याला सांगणार की याला डिवाइड म्हणजे याला प्रोव्हाइड करा 3 कॉलम अगेन. तर माझा अशा टाईपचं एक लेआउट बनलं. म्हणजे काय, हे कॉलम यूज करून या 12 पैकी तुम्हाला पाहिजे तसे कॉलम यूज करून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं लेआउट बनवू शकता, पाहिजे तसं लेआउट. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की या 12 कॉलमला कसं डिवाइड करीन म्हणजे मला पाहिजे तसं लेआउट, हे तुमच्या डोक्यात क्लिअर झालं पाहिजे. मला जर का पहिलाच कंटेंट जो आहे तो अगदी छोटा पाहिजे असेल तर मी 2च कॉलम देणार त्याला. दुसरा अगदीच मोठा पाहिजे असेल तर मी याला पूर्णच्या पूर्ण 10, म्हणजे माझी पूर्ण स्क्रीन आता या दुसऱ्याच कंटेंटने घेतली पाहिजे, तर पूर्णच्या पूर्ण मी 10 देईन याला. ठीक आहे, म्हणजे 12 मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे तुमचं लेआउट, कशा पद्धतीने तुम्हाला लेआउट बनवायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर मी एखादा कंटेंट घेतो, एखादा पार्ट घेतो, जर मला ते कंटेंट पाहिजे असेल की 3 कॉलम मध्ये असावं, तर ते अशा पद्धतीने मी त्याला कॉल 3 देणार, तर तो काय करेल, याचाच कंटेंट असल्यामुळे याच्यापैकी 3 कॉलम, आता हा जो आहे कंटेनर त्याच्यापैकी 3 कॉलम घेईल, तर त्याच्यापैकी 3 कॉलम तो जवळजवळ इथपर्यंत असे घेईल. असं म्हणजे तुमचा जो प्रत्येक पॅरेंट कंटेनर म्हणा किंवा प्रत्येक कंटेनर म्हणा तुम्ही, ठीक आहे, जर तुम्ही या पर्टिक्युलर कंटेनर मधला जर एखादा कंटेंट सेट करत आहे, तर ह्याला 12 कॉलमला कन्सिडर करा, 12 कॉलम याचे कन्सिडर करा, त्याच्यापैकी किती साईज तुम्हाला या कंटेंटला पाहिजे त्याला तेवढे कॉलम. जर तुम्ही डायरेक्ट कंटेनर तुमच्या स्क्रीनसाठी घेत आहे तर मग तर 12 आहे, तर त्याच्यापैकी डिसाईड करा की तुम्हाला, जसं की मी हे जे 2 एलिमेंट घेतलेले, ठीक आहे, हे मी घेतलेले माझ्या स्क्रीनच्या हिशोबाने, तर मी याला दिले 2 कॉलम, याला दिले 10 कॉलम. आता याच्यामध्ये आलो, आता मी जर का याच्यामध्ये एखादा कंटेंट सेट करते तर याला मला 12 कॉलमचं कन्सिडर करायचं आहे आणि मग सांगायचं की बाबा याच्यामध्ये मला हे जे एखादा कंटेंट घ्यायचं याला कॉलम किती, मी जर 6 म्हणतो तर याची अर्धी जागा हा कॅप्चर करेल. जर मी याला 3 म्हणतो तर मग तो 3 कॉलम पुरती, म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्धी जागा कॅप्चर करेल. तर याच्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता की कोणताही तुमचा जो एखादा एलिमेंट असेल किंवा एखादा कंटेनर आहे, तो कंटेनर किती जागा घेईल. ठीक आहे, रोचं तर क्लिअर आहे, जर मी रो सेट करतो, म्हणजे जसं मी आता हे जर का लेआउट बनवायचं झालं असेल, याच्यासाठी कोडिंग काय करणार मी बघा, याच्यासाठी कोडिंग कशी करेल, पहिले तर मी घेणार कंटेनर फ्लो, ठीक आहे, नंतर आपण घेऊयात कंटेनर, आणि कंटेनर मध्ये मी काय करेल, घेईल एक रो घेणं म्हणजे माझा हा एवढा एक रो झाला, आणि या रो मध्ये काय करेल, मी माझा पहिला डिव्ह लिहिल, जसा की हा असाइड आहे, आणि असाइडला मी काय सांगेल की याला कॉलम 3 प्रोव्हाइड कर. ठीक आहे, मग हा असाइड झाल्यानंतर त्याच्या बाजूला मी जसं घेणार दुसरा तो मेन सेक्शन, आणि याला सांगेल की कॉलम 6 प्रोव्हाइड कर. आता 3 आणि 6 कॉलम डिवाइड केले म्हणजे माझ्याकडे आता 3 कॉलमची जागा उरलेली माझ्या पूर्ण स्क्रीनवर, आणि मी तिसरा घेणार लाईक ऍडवर्टाइज नावाचा एखादा कंटेनर, आणि याला सांगणार की तू 3. अशा पद्धतीने मी माझं लेआउट जे आहे ते सेट करत असतो बुस्टरमध्ये. ठीक आहे, आणि हे जे कंटेनर आहे किंवा कंटेनर फ्रूट जे आहे हे सगळे फ्लेक्सच्या बेसिसवर असतात. ठीक आहे, याच्यामध्ये फ्लेक्स प्रॉपर्टी इनबिल्ड यूज केलेली असते, म्हणजे तुम्ही जर कंटेंट घेता मल्टिपल तर ते काय होतात, डिवाइड केले जातात एका रो मध्ये. ठीक आहे, तर मी बुस्टरअप ग्रिडची थोडीशी या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सॉरी, बुस्टरअप ग्रिड जे आहे, बुस्टरअप ग्रिड बिल्ड विथ फ्लेक्स बॉक्स. पहिले हे लक्षात घ्यायचं की हे जे ग्रिड सिस्टीम तुम्हाला 12 कॉलमचं मी सांगितलेलं आहे, हे फ्लेक्स बॉक्स सोबत डिसाइडेड आहे. जसं की मी इथे काय केलेलं आहे, फक्त कॉलम सेट केले, बाकी तो ऑटोमॅटिकच त्याला एका रो मध्ये येईल, कारण काय, फ्लेक्स याच्यावरती अप्लाय केलेलं ऑलरेडी. याचा जो हे जे कॉलम तुम्ही सेट पाहते याला फ्लेक्स दिलेले, तर ते एका रो मध्ये, जसं डिस्प्ले फ्लेक्स देतो आपण एका रो मध्ये ना, तसे हे सारे कंटेंट जे आहेत जे तुम्ही कॉलम मध्ये सेट करते ते एका रो मध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार. ठीक आहे, बुस्टरॅप काय करणार, बुस्टरॅप अलो करतं जवळपास बुस्टरॅप 12 कॉलम्स, 12 कॉलम तो बुस्टरॅप जे आहे ते आपल्याला अलो करतं.
ठीक आहे. अक्रॉस पेज म्हणा किंवा अ स्क्रीन म्हणा. ठीक आहे. प्रत्येक स्क्रीनचे किंवा प्रत्येक पेजचे जे विड्थ आहे त्याच्यामध्ये 12 कॉलम आपल्याला ग्रिडचे दिले जातात. ठीक आहे. आणि हे रिस्पॉन्सिव्ह असणार आहे मग. तर त्याच्यासाठी मी थोडं एक लाईन लिहितो. ही जी ग्रिड सिस्टीम याच्यामध्ये 12 कॉलमची आहे ही रिस्पॉन्सिव्ह आहे. अशा पद्धतीने. आता याची 6 क्लास आहे अशा पद्धतीचे. मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही सेट करू शकता कॉलम. तर जसं कॉलम डिवाइड करायचं काम जे आहे मी तुम्हाला पहिलं तर याचं एक्झाम्पल एक बनवून दाखवतो तुम्हाला बूटस्ट्रॅप याच्यामध्ये. ठीक आहे. आपण काय करूया त्याच्यामध्ये 3 कंटेनर घेऊयात आणि त्याला सेट करूयात कॉलम वाईज जसं आपल्याला पाहिजे ज्या पद्धतीने तसे. तर मी बघायचे घेतलं एक कंटेनर फ्लोर. ठीक आहे. त्याच्यामध्ये घेतलं एक कंटेनर आणि याच्यामध्ये घेतलं एक रो आणि याच्यामध्ये मला सेट करायचं आहे माझा पहिला किंवा याच्यामध्ये डायरेक्टली रो अँड कंटेनर रो रो कंटेनर. याच्यामध्ये मी लिहितो एक H1 टॅग फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट असाइड एलिमेंट असाइड. ठीक आहे. असाइड नंतर माझ्याकडे एक अजून कंटेनर असणार त्याच्यामध्ये मी लिहितो असाइड नंतर मेन सेक्शन आणि एक अजून ठेवतो ऍड ऑन कंटेनर. ठीक. आता याला मला सेट करायचंय बघा कॉलम मध्ये सेट करायचं. तुम्ही कसं कराल बघा. याला म्हणेल मी कॉलम दे बाबा 3. ठीक आहे. तर कॉल 3 हवा. कॉल ही प्रॉपर्टी आहे सॉरी क्लास आहे की ज्याच्यावरून मी हे डिस्ट्रीब्यूट करू शकतो. याला सांगतो मी कॉल 6 आणि याला सांगतो कॉल 3 कॉल 3. ठीक आहे. फक्त तुम्हाला कॉलम सांगायचे किती येते. ठीक आहे. आणि याला मी थोडं तिन्हीला चेंज बॅकग्राऊंड देतो म्हणजे तुम्हाला तिन्हीचा फरक लक्षात येईल. नाव तर लिहिलंच आपण. तुम्ही याला सीएसएस मधून ऍक्च्युली मी इथे द्यायला पाहिजे. हे क्लासेस यूज नाही करायचे पण तुम्हाला पुढे हे क्लासेस लक्षात येणारच आहे. ठीक आहे. बघा मी ऑलरेडी याच्यापैकी एकाला सीएसएस केलेले गोल्ड कलर मी काहीतरी कंटेनर असेल. ठीक आहे. मेन सेक्शन प्लस सेकंडरी क्लास स्पेलिंग क्लास. येस. बघा जसं मी तुम्हाला म्हटलं तर साईड 3चा मेन सेक्शन जास्त साईडचा आणि हा परत 3चा मी सेट केलेला आहे. तर ते 12 पैकी मी तसे कॉलम सेट केले जसे पाहिजे तसे. तुम्ही याची प्रॅक्टिस अशीही करू शकता की पहिले 12 कॉलम पहिले 12 ड्यू घ्या आणि त्या 12 ड्यूला एक 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 जे कॉल 1 कॉल 1 कॉल 1 कॉल 1 असं द्या. तर तुम्हाला इथे काय होईल 12च्या 12 बॉक्स दिसायला लागतील. ठीक आहे. पैकी मग तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता की जसं एकाला जर का 2 दिलं तर मग ते आता तुम्हाला 6च बॉक्स या ठिकाणी दिसतील. 6च मॅनेज होतील कारण प्रत्येकाला तुम्ही कॉल 2 दिलं तर 6 मॅनेज होतील. ठीक आहे. मग प्रत्येकाला जर तुम्ही कॉल 3 दिलं तर 4 मॅनेज होतील कारण 12 आहेत टोटल. तर तशी तशी तो साईज वाढत जाईल आणि त्या 12 मध्ये डिस्ट्रीब्यूट होत जाईल. एवढाच फरक राहणार. जसे मी हे 12 डिस्ट्रीब्यूट कसे केले 3 6 9 आणि हे 3 12. म्हणजे तुम्ही हे 12 कॉलम कसे डिस्ट्रीब्यूट करता याच्यावर डिपेंड आहे की तुमचं लेआउट कसं बनल. याला जर मी म्हटलं की बाबा याला मला कॉलम 2च दे आणि याला कॉलम वाढवून दे. फॉर एक्झाम्पल मी याला 7 कॉलम घेतो तर आता मधला कंटेन अजून थोडासा तुम्हाला मोठा दिसेल आणि हा थोडासा छोटा दिसेल. कॉलमवर डिपेंड आहे की कोणती काय कोणता जो तुमचा एखादा कंटेनर आहे तो किती साईजचा ठेवायचा आहे. जास्त ठेवायचा आहे कमी ठेवायचा आहे. मला जर पाहिजे असेल की मला अगदीच छोटा पाहिजे पार्ट आणि याला जागा जास्त पाहिजे तर मी 8 म्हणजे 12ला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा कशा पद्धतीने तुमचं लेआउट तुम्हाला पाहिजे. जसं मी जर का W3 स्कूलचं जर म्हणत असेल
तर माझं हे लेआउट जे आहे ते सही असणार आहे, की ज्याच्यामध्ये माझ्या ऍडव्हर्टाईजला जागा 2ची असेल बघा. आणि रो चेंज करायला हा जर का 12 पेक्षा जास्त कॉलम तुम्ही त्याच्यामध्ये घेताय, ठीक आहे, तर 12 मध्ये तुम्हाला एक रो जे आहे तो कंटिन्यू भेटत जाणार. जर 12 पेक्षा जास्त कॉलम घेतले तर रो चेंज करेल, जे की आपल्याला नको आहे. ठीक आहे, बघा आता मला जर W3च्या हिशोबाने पाहिलं तर हा माझा साईड असेल, हा माझा मेन सेक्शन असेल आणि ही माझी ऍडव्हर्टाईज असेल. ठीक आहे, हे जर का मी युट्यूबच्या कंटेंटच्या हिशोबाने बघितलं तर जसं की माझा कंटेनर वरती एक तर असेलच मेन कंटेनर फ्लो, जसं मी इथे घेतो, जे की माझं हेडर असेल. बेसिकली हेडर घेतो मी आणि याच्यामध्ये H1 हेडर लिहितो आणि याला क्लास देतो मी, की हा सरळ सरळ कंटेनर फ्लूट असणार आहे. तर मी याला क्लास देतो कंटेनर फ्लूट. हा झाला माझा हेडर युट्यूबचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जे आहे तो आहे माझा युट्यूबचा कंटेंट. युट्यूबच्या कंटेंट मध्ये तुम्हाला दोनच कंटेनर दिसतील. एक असणार आहे तुमचा व्हिडिओ आणि कमेंट वाला आणि एक असणार आहे तुमच्या सजेस्टेड व्हिडिओ वाला. ठीक आहे, तर ते कसे मी डिस्ट्रीब्यूट करेल, एका याला जागा देणार मी लगभग, हे बघा तुम्हाला युट्यूब मध्ये एका याला जागा भरपूर जास्त दिसेल, एका याला कमी दिसेल. जसं की याला जवळजवळ 3ची जागा आहे. ठीक आहे, किंवा 4 कॉलमची आणि बाकीच्याला एवढी, म्हणजे ही 9 कॉलम आणि याला फक्त 3 कॉलमची जागा आहे. तर मी याला कशा पद्धतीने सेट करेल, मी सांगेल की याच्यामध्ये जो कंटेंट आहे माझा कंटेंट जो आहे, व्हिडिओ, सरळ सरळ मी सांगतो व्हिडिओ पार्ट जो आहे त्याला मला द्यायचे कॉलम 9 आणि जो तुमचा सजेस्ट व्हिडिओ असतील त्याला मला द्यायची जागा फक्त 9 आणि उरली माझ्याकडे 3 झाले माझे 12, जे की एका रो मध्ये माझे सेट होणार आहेत. याची मला गरज नाही. हा झाला तुमचा युट्यूबचा लेआउट. सिम्पल. हेडर झालं, हा हेडर फ्लूड आहे. ठीक आहे, हा कंपल्सरी 100% विथ घेणार आहे. मी यालाही एक बॅकग्राऊंड देतो. बघा युट्यूब सारखंच हे पण काम करत. बीजी हे बघा, माझा हेडर त्याच पद्धतीने काम करेल आणि माझा कंटेनर युट्यूबच्या पद्धतीने काम करेल. कसं अशा पद्धतीने. ठीक आहे, तर असं तुम्ही तुमचं लेआउट सेट करू शकता. 12 कॉलमला तुम्हाला डिवाइड करायचंय जसं तुम्हाला पाहिजे लेआउट त्या पद्धतीने, आणि तुमचं लेआउट तुम्हाला तयार करून घ्यायचंय. ठीक आहे, आता हे झालं की 12 कॉलम तुम्ही सेट करत आहे आणि पाहिजे तसं लेआउट बनवून घेत आहे. जसं मी इथे हे माझे 3 कॉलम सेट केले किंवा हे 2 कॉलम सेट केले आणि पाहिजे तसं लेआउट सेट करून घेतलं. ठीक आहे, याच्या आधीचं लेआउट ठेवतो मी W3चं. आणि त्याच्यावरती मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो की ठीक आहे, हे आपलं लेआउट आहे. आता हे तर झालं माझं की एक डिसाइडेड की हे 3च कॉलम मध्ये असणार आहे. 6 मी स्क्रीन छोटी करतो मोठी करतो किती करतो तरी सेम साईज असणार आहे, की हा 6 कॉलमच घेणार आहे छोट्या स्क्रीनवरती. पण हा काय करणार आहे की 3च कॉलम घेणार आणि हा 2च घेणार, जे काय मी डिसाईड केलेले याच्यामध्ये. ठीक आहे, किंवा हा 7 घेईल, 3 घेईल, 2 डिसाईड आहे. आता मी माझी स्क्रीन कितीही मोठी लार्जही करत आहे तरी तेवढे, स्मॉलही करत आहे तरी तेवढे. याला आपण रिस्पॉन्सिव्ह डिझायनिंग नाही म्हणत ना. आपल्याला काय पाहिजे की जर मी स्मॉल करत आहे, माझी जर का साईज कमी करत आहे माझ्या स्क्रीनची, तर मला असं पाहिजे की माझा साईड वरती सेपरेट दिसावा, मेन सेक्शन त्याच्या खाली सेपरेट दिसावं आणि ऍड त्याच्या खाली सेपरेट दिसावी. जसं की आपण फ्लेक्स बॉक्स मध्ये पाहतोय ना, की आपल्याला पाहिजे छोटी स्क्रीन असेल तर मग ते एका कॉलम मध्ये दिसावे, एका रो मध्ये नाही दिसले पाहिजे. त्यालाच आपण रिस्पॉन्सिव्ह डिझायनिंग म्हणतो ना. मग याच्यामध्ये ते कसं करायचं, रिस्पॉन्सिव्ह कसं करायचं, तर तुम्ही हे डिसाईड करू शकता की माझ्या स्क्रीनची साईज काय असली तेव्हा माझा जो कॉलम आहे, जो मी दिलेला कॉलम साईज जी आहे ती किती असणार. ठीक आहे, हे तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे, की माझी स्क्रीन जर स्मॉल असेल म्हणजे किती, तुमचं जसं की 576 पेक्षा कमी असेल तर मग माझे हे कॉलम कसे काम करतील. ठीक आहे, 576 पेक्षा म्हणजे मीडियम साईजची असेल किंवा
तुमची लार्ज साईजची असेल तर तेव्हा मग कसं काम करेल. तर याच्यावर डिपेंड तुम्हाला क्लास मिळतात 6. ठीक आहे, जवळजवळ की जे क्लिअर करतात की तुमची जे हे दिलेले कॉलम आहे हे कसे बिहेव करतील. तर त्यापैकी पहिला क्लास आहे बघा, कॉल. हा जो आपण यूज केला, हा यूज केला जातो एक्स्ट्रा स्मॉल साईजसाठी. ठीक आहे, एक्स्ट्रा स्मॉल साईजची जर का तुमची असेल स्क्रीन, बघा मी ही स्क्रीन घेतो. ठीक आहे, या ठिकाणी. ठीक आहे, जर एक्स्ट्रा स्मॉल साईजची असेल तर तुम्हाला यूज करायचे आहे कॉल नावाचे क्लास. ठीक आहे, इथे लिहितो बघा मी क्लासेस, इथे राहील कॉल. आणि हे कॉल काय असणार तुम्ही डिसाईड करणार की किती, जसे आपण आता डिसाईड केले की किती साईज काय घेणार ते. ठीक आहे, आता जर मी त्या हिशोबाने पाहिलं तर माझा कॉल तर मी असं हिशोबाने ठेवलं पाहिजे, जर का हे एक्स्ट्रा स्मॉल साठी म्हणजे 576 पेक्षा कमीसाठी आहे, तर 576 पेक्षा कमी असताना माझा व्ह्यू मला असा पाहिजे की माझे तीनही जे आहे यांनी पूर्ण बीट घेतली पाहिजे, तिन्ही कंटेनर. यालाही 12 देतो मी आणि यालाही 12, असा व्ह्यू पाहिजे. ठीक आहे, जर का माझा एक्स्ट्रा स्मॉल असेल तर वीट जी आहे माझ्या डिव्हाइसची. ठीक आहे, पण आता प्रॉब्लेम हा आहे की ठीक आहे स्मॉल मध्ये ठीक आहे, पण जेव्हा मी लार्ज करत आहे माझी साईज, मग मला चेंज पाहिजे. मग मी कसं करणार. तर याच्यासाठी आपल्याकडे अजून क्लास आहे की जसं की मी जर का मला डिसाईड करायचंय की माझा हा जो असाइड वाला कंटेनर आहे तो जर का एक्स्ट्रा स्मॉल साठी आहे तर मी कॉल 12 यूज करत आहे. ठीक आहे, जर स्मॉल साठी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे, कॉल SM. आणि आता सेट करा की जर का स्मॉल साईज आहे म्हणजे 576 पेक्षा जी जास्त आहे त्याला आपण स्मॉल म्हणतो आहे ना, आणि त्याच्यापेक्षा कमी ते एक्स्ट्रा स्मॉल. एक्स्ट्रा स्मॉल साठी तुम्ही कॉल क्लास यूज करणार, ते एक्स्ट्रा स्मॉल असताना 12 कॉलम असले पाहिजे. पण जर का हे स्मॉल मध्ये गेले तर हेच 10 कॉलम असले पाहिजे, असं मी डिसाईड करतो. ठीक आहे, आणि त्याच्यापैकी सॉरी हे दोन करूयात आपण एक्स्ट्रा स्मॉलवर. ठीक आहे, आणि याला करतो मी या ठिकाणी कॉल स्मॉल साईज असताना असले पाहिजे हे 10 आणि ही 12च ठेवतो. म्हणजे आता काय होईल बघा, 10 आणि 2 12 या दोन कंटेन मध्येच माझी पूर्ण विड्थ कॅप्चर होईल, आणि जो माझा हा तिसरा जो कंटेनर आहे हा कंटेनर खालच्या रो मध्ये येईल. 12 झाली की तो बाकी खालच्या रो मध्ये, तर हा खालच्या रो मध्ये 12 साठी असेल. ठीक आहे, तर मी याला इव्हन असं करतो की याला सेपरेट रो साठी ठेवतो आणि याला डिवाइड करतो तरी चालेल. ठीक आहे, आतापर्यंत सध्या पुरतं असं बघू. बघा काय केलं मी की जर स्मॉल साईज असेल एक्स्ट्रा स्मॉल तर प्रत्येकाची साईज, प्रत्येक जो माझा कंटेनर आहे किंवा प्रत्येक माझा जो कंटेंट आहे, जो मी 3 कंटेंट घेतलेले, ठीक आहे, त्याची साईज असली पाहिजे कम्प्लीट 12 कॉलम, म्हणजे कम्प्लीट विड्थ त्यांनी घेतली पाहिजे. जर का माझ्या डिव्हाइसची साईज जी आहे ती स्मॉल होते म्हणजे 576 पेक्षा जास्त होते, तर यांनी 2 घ्यावे आणि 10 घ्यावे आणि हा दुसऱ्या रो मध्ये खालच्या रो मध्ये दिसा. बघा जर साईज माझी 576च्या वर गेल्यानंतर बघा तुम्हाला चेंजेस दिसेल. बघा काय झालं, यांनी 2 घेतले, यांनी 10 घेतले आणि हा सेपरेट खालच्या रो. म्हणजे काय होते, आता माझं जे लेआउट आहे ते रिस्पॉन्सिबल. मी डिसाईड करू शकतो की माझी स्क्रीनची विड्थ किती असली म्हणजे माझा जो लेआउट आहे ते कसं काम करेल. ठीक आहे, मी अजून याला चेंज करतो. जर का माझा प्रत्येक एक एक कंटेनर तुम्ही सेट करायचं की बाबा हा स्मॉल असताना कसं काम करेल, एक्स्ट्रा स्मॉल असताना कसं काम करेल आणि लार्ज असताना कसं काम करेल. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा लार्ज अशा पद्धतीने. आता हे जर का मीडियम साठी करायचं तर मी याला काय म्हणेल, कॉलम जेव्हा माझी स्क्रीन मीडियम साईजची असेल दॅट इज MD, तर तेव्हा मग काय असलं पाहिजे, तर तेव्हा याची कॉलमची साईज असली पाहिजे 3. ठीक आहे, सेम मी यालाही सेट करतो. दोघाला मला त्याच त्याच पद्धतीने ठेवायचं आहे, पण त्याची साईज थोडीशी वाढवायची आहे. यालाही म्हणतो मी की कॉलम जेव्हा माझी साईज असेल मीडियम, तेव्हा याला काय कर की याला जर का मी ऑलरेडी 3 दिले, उरले माझ्याकडे 9, तर याला मी 9 देऊन टाकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि याला अजूनही मला सेपरेटच खालच्या रो मध्येच ठेवायचं आहे. ठीक आहे, तर मी याला अशा पद्धतीने कॉलम देतो. आता काय होईल की जेव्हा मीडियम साईज असेल म्हणजे किती साईज असेल तुमची, म्हणजे जवळजवळ तुमची 768 जी आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्या बरोबरीत असेल, तेव्हा कसं बिहेवियर करेल, तर हा घेईल 3 कॉलम आणि हा घेईल 9 कॉलम. परत हे दोनच जे आहे
ते पूर्ण एक रो कॅप्चर करते, पण यांची साईज ह्यापेक्षा जास्त आहे. स्मॉल पेक्षा याची साईज आता थोडीशी जास्त आहे. हा 3 कॅप्चर करत आहे, हा 9 कॅप्चर करत आहे. ठीक आहे. तर बघा, जेव्हा माझी जी विड्थ आहे ही स्मॉल मधून मीडियमला येईल, तर बघा आता तुम्हाला याची साईज वाढलेली दिसेल दोन्हीची. मीडियम म्हणजे 768. बघा 768 जसा मी क्रॉस करतो नंबर, हा बघा हा 67 आहे, मी याला 1 ने वाढवतो. बघा जसं मी 768 केलं, यांनी आपली साईज चेंज केली. ओके, याचा डिफरन्स थोडा मी जास्त ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी याला देतो 6 आणि याला पण देतो 6. दोघांनी अर्धी अर्धी जागा घेतली पाहिजे. आता बघा 768च्या आधीपर्यंत याचे फक्त 2 होते कॉलम, याचे 12 होते. जसं 768 झालं, दोघांनी अर्धी अर्धी जागा. म्हणजे मी हे डिसाईड करू शकतो की माझी साईज स्क्रीनची किती असेल तर माझे कॉलम किती जागा ऑक्युपाय करतील, माझा कंटेनर किती कॉलमचा असेल. थोडक्यात किती स्क्रीन साईज तर माझा कंटेनर किती कॉलमचा, हे मी डिसाईड करू शकतो युजिंग दिस कॉलम स्मॉल, कॉलम मीडियम, कॉलम लार्ज अँड कॉलम एक्स्ट्रा लार्ज. हे जर मला लार्ज वरती अजून चेंज करायचं, आता जर मी म्हणलं की माझा डिव्हाइस जर का लार्ज साईजचा असेल तर मी करतो LG, आणि इथे सांगतो की चला लार्ज साईज वरती मला काय प्रॉब्लेम नाही, याने दिसावं 3 कॉलम मध्ये. ठीक आहे, उरलेल्या 6 कॉलम मध्ये याने दिसावं, आणि खालच्याला आता मी त्या रो मध्ये घेतो. याला घेतली सेम LG, याला घेतो 6 मध्ये. माझ्याकडे 3 कॉलम उरलेले. याला मी सांगतो या ठिकाणी, बघा याला सांगतो की जेव्हा माझा जो डिव्हाइस आहे तो लार्ज असेल तेव्हा तू उरलेले 3 कॉलम घेऊन टाक. आता लार्ज साईजवर कसं काम कर, हा घेईल 3 कॉलम, हा घेईल 6 कॉलम, आणि हा घेईल 3 कॉलम, आणि तीनही एकाच रो मध्ये सेट होईल. कारण 12च कॉलम मध्ये मी डिवाइड केलंय, 12 पेक्षा जास्त नाहीये, तर याला सेपरेट कॉलम वर यायची आता गरज नाही. बघ आता माझी लार्ज साईज म्हणजे नेमकी कोणती साईज, तर लार्ज साईज म्हणजे तुमची 992 पिक्सल पेक्षा जास्त. तर बघा मी 992 पेक्षा जास्त जेव्हा येतो, त्याला थोडस झूम आउट करतो मी, म्हणजे तो आपल्याला वाढवता येईल त्याची साईज. 992, हा बघा जसं 992 मध्ये आले तुम्ही, म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर लार्ज साईजच्या स्क्रीनवर जसे आले, लेआउट चेंज झाले. आता माझ्या साईडला 3 कॉलम आहे, मेन सेक्शनला 6 आहे, आणि परत ऍडव्हर्टाईजला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमची वेबसाईट आता तुम्ही जर बघितली तर बघा हळूहळू तुम्ही रिस्पॉन्सिव्ह करत, जसे तुम्हाला पाहिजे कॉलम तसे सेट करत, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता परत माझ्याकडे जर एक्स्ट्रा लार्ज असेल, माझी जर का स्क्रीन एक्स्ट्रा लार्ज असेल, तर मग कशी काम करावी एक्स्ट्रा लार्ज स्क्रीन, तर त्याच्यासाठी परत तुमच्याकडे कॉल एक्सेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये डिसाईड करू शकतो की एक अजून एक्स्ट्रा लार्ज जर असेल, एक्स्ट्रा लार्ज म्हणजे किती असेल तर 1200 पिक्सल पर्यंतची जी तुमची स्क्रीन असणार आहे, तर त्याच्यामध्ये कसे माझे कॉलम काम करतील, तर त्याच्यामध्ये मला पाहिजे की हा 2ची साईज घेईल, हा 12ची घेईल, एक्सेल 12ची साईज घेईल, म्हणजे 2 आणि प्लस 10 झाले 12, आणि हा सेपरेट कॉलम खाली येईल, आणि 6चीच देतो मी याला साईज. ठीक आहे, म्हणजे सेपरेट रो मध्ये ते येईल, पण साईज त्याची कमी असेल. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे, तुमचं लेआउट कशा पद्धतीने काम करायचं आहे तशा पद्धतीने ते काम. आता एक्स्ट्रा लार्ज वरती आपण या ठिकाणी जर का घेतलं एक्सेल वरती, म्हणजे 1200 पेक्षा जास्त, तर बघा तुम्हाला कसे चेंजेस दिसतील. बघा माझा करेक्टली माझा तिसरा जो कॉलम आहे तो खाली आलेला आहे दुसऱ्या रो मध्ये. पहिल्याने अशा पद्धतीने 10-2ची साईज घेतलेली आहे, आणि तिसरा असा दिसत. ठीक आहे, मला तो कम्प्लीट जर पाहिजे असेल ऍड, तर मी कम्प्लीटही घेऊ शकतो. मला जर 6च कॉलम मध्ये पाहिजे असेल तर 6च. कळत आहे का तुम्हाला, का कन्फ्युज होते? कसं तुम्ही मल्टिपल साईज जी तुमची स्क्रीनची आहे त्याच्यानुसार तुमच्या कंटेनरची जी साईज आहे तिला प्रत्येक वेळेस चेंज करू शकता रिस्पॉन्सिबिलिटी. कळत आहे?
याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा लार्ज नंतर अजून एक्स्ट्रा लार्ज जे आहे ते 1400 पिक्सल साठी मिळेल, त्यातही तुम्ही सेट करू शकता. आता काय की माझी स्क्रीन किती छोटी असावी, किती मोठी असावी, त्यात मी डिसाईड करू शकतो की माझे जे कंटेनर आहे किंवा माझे जे कंटेंट आहे हे कशा पद्धतीने वर्क करतील बघा. ही झाली माझं रिस्पॉन्सिव्ह लेआउट. छोटी स्क्रीन असेल तर सगळे सेपरेटली दिसतील, थोडी मोठी होत असेल तर 2-10चं कॉम्बिनेशन आणि खाली माझा सेपरेट रो ऍडचा, त्याच्यापेक्षा मोठा असेल तिन्ही एकाच रो मध्ये पण 3-6-3चं कॉम्बिनेशन, आणि त्याच्यापेक्षा मोठी स्क्रीन असेल तर 2-10 आणि 6चं कॉम्बिनेशन विथ सेपरेट. कळत आहे का?